नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सबस्क्रायबर वाढले, व्ह्यूज वाढायला पाहिजेत, तर जे कोणी बघतात चॅनेल माझं त्या सर्वांना धन्यवाद मानणं ही आपली ड्युटी आहे. तर बरेच दिवसांनी आमच्या शाळेच्या व्हरांड्यात भिंत बांधायची ठरलेले, पावसाची झड येत होती म्हणून, आणि अखेर हे काम मार्गाला लागलं आणि इथं कामगार ते काम करताना दिसत आहेत. एक समाधान वाटलं की आता मुलांना फारसं पावसात भिजावं लागणार नाही, त्यांची बऱ्यापैकी सोय होणार आणि ही समाधानाची बाब होती. तर हे पावसात आणि गारठ्यात हे कष्टाचं काम सुरू होतं. मध्ये जेवायच्या सुट्टीत थोडासा वेळ ह्यांचा थोडा एक व्हिडिओचा थोडासा एक बाईट घ्यायचा म्हणून व्हिडिओ घेतला. तर शेजारीचं एक मला असं छोटंसं सीताफळीचं झाड दिसलं. उत्सुकता म्हणून बघितली तर छोटी छोटी फळं लागली, खूप सुंदर दिसत होती. आणि खालच्या बाजूला चवाळीची भाजी होती, बघून खूप छान वाटलं. बघितली, एक हाऊस म्हणून, मनाचं समाधान म्हणून बघून घेतली. घरी आले. कांदे 100 रुपयाला 3 किलो, म्हणजे ते टेम्पो येतो का कांद्याचा, त्याच्यातून घेतलेले. कसं होतं, येता जाता शाळेतून लक्षात राहतं न राहतं. तर हे आमच्या सरांनी घेतलेले, त्यांनी आणले पण छान आणलेत आणि निवडक असे घेतलेले, बरे वाटले हे पाहून. घरी आले तर चाफ्याचा खूप छान सुगंध येत होता. बहुतेक घरात कुणीतरी ते काढून ठेवलेले असावे, म्हणजे या 4 महिन्यात तर अजिबात नाही, परंतु बहुतेक घरात कोणीतरी काढून ठेवले असतील. कारण मी आले तर घराला कुलूप होतं, घरात अजून कोण आलेलं नव्हतं. मी थोडं काम होतं म्हणून लवकर आलेली, शाळेचंच काम होतं. तर हे फुलं, आणि या फुलांना मी किती दिवसानं पाहते. मी व्हिडिओ पण केलेला या फुलांवरती, आमच्या चाफ्याच्या फुलांवरती. चाफ्याचा सुगंध आणि मोगऱ्याचा सुगंध, आहा काय बोलायचं काम नाही, नाद नाही. टप दाखवते. तर ही फुलं, आहा खरं मी पहिलं फुल देवालाच घालते, परंतु मला पहिलं फुल मिळालं नाही. घरात आले तर याचा सुगंध सगळीकडे पसरलेला. आता असू दे, दुसऱ्यांदा जेव्हा बहुतेक लागला असेल, मी बघितलेलं नाही, लागले असतील असं वाटतंय बहुधा. आणि एका विद्यार्थिनीनं माझ्यासाठी गिफ्ट आणलेलं, दाखवते तुम्हाला. टीचर तुमच्यासाठी गिफ्ट. अरे हे कसं घालायचं, हे कसं निघाले, बरं असू दे. हे आंबाड्यात घालायचं, आंबाड्यात. किती छान दिसते बघा. आज मी वेणी घातलेली, केस मोकळे सोडले तर घालणार, भले पण हा घालणार मी. किती रुपयाचा असेल ह्याला जास्त महत्त्व नाही, ते दिलं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर सगळ्यात मला आनंद झाला तो म्हणजे मोगऱ्याची फुलं मिळाली. तर आता कामाचं बघूया जरासं. हे आमच्या मुलांनी गहू आणले डीमार्टमधून, मी नाही कधी आणत डीमार्टमधून. ते कोल्हापूरला गेली, त्याने डीमार्टमधून गहू आणले आणि ते दळायचे आहेत. आता दळणाचं काम करायचं आहे. तर अगोदर बाकीची कामं आणि नंतर दळपाची कामं करून घ्यायची. तर चला मग आता किचनमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही, काम केल्याशिवाय पर्याय नाही. चला मग मास्तरीन बाय, चला तुमच्या कामाला. ठीक आहे.